सह्याद्री केवळ एक पर्वतरांग नाही, ती काळाच्या छातीत कोरलेली एक जिवंत कथा आहे. या रांगेत उभी असलेली कळसूबाई महाराष्ट्राची सर्वात उंच जरी असली तरी तिचं खरं सामर्थ्य उंचीत नाही, तर माणसाला आतून उंचवण्यात आहे. इथे पायाखालची वाट खडतर असते, वारा प्रश्न विचारतो, ढग नजरे आड करतात आणि प्रत्येक पाऊल स्वतःशी संवाद घडून आणतं. कळसूबाईकडे जाणारा प्रवास शिखर गाठण्यासाठी कधीच नसतो, तो स्वतःला ओळखण्यासाठी असतो. जिथे थकवा थांबायला सांगतो तिथे जिद्द पुढे जायची भाषा शिकवते, आणि जिथे माणूस हार मानायला शिकतो तिथे हा डोंगर उभा राहायला शिकवतो. आजचा हा प्रवास फक्त कळसूबाईकडे नाही, तर तो सह्याद्रीच्या आत्म्याकडे आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सह्याद्रीच्या जिव्हाळामध्ये. आणि आज आपण आलो अजून एका भटकंतीसाठी, जो की आहे माउंट एव्हरेस्ट ऑफ द महाराष्ट्र. ते वरती लास्ट स्टॉप आहे वरती, हा. वरती त्याच्या खाली दोन असं झाड बघा असं. हां हां, ते पोल बिल दिसतं तिथं. हा पोलच्या खाली हां, ते असे दोन झाड बघा. पोलच्या खाली. इथे समोर इथून सरळ बघा वरती. हां तिथेच आहे तुमची कॅम्पिंग. म्हणजे 95% ट्रेक तुमचा आजच पुरा होता. हां हां हां, तिथून तुम्हाला कुठं आपण निघालो. आपण आलोय आज कळसूबाईला. हे जे मागे गाव आहे, पारी गाव आहे, ते तिथं आपण गाडी लावली आणि आता पायऱ्यापर्यंत आपण चालत आलोय, आणि इथून आता पायरी मार्ग चालू होणार आहे. आत्ता वाजले दुपारचे 2:30 आणि एक पॅच आपण कंप्लीट केलेला पूर्ण. पण कळसूबाईचा ट्रेक खरंच खूप मोठा आहे आणि अवघड पण आहे. दोन वाजता पारी गावातून आपण ट्रेक चालू केला होता आणि 5:30पर्यंत आपल्याला सनसेटच्या अगोदर आपल्याला कळसूबाईच्या शिखरावर पोहोचायचं आहे. अजून 20% पण ट्रेक आपला कवर झाला नाही आहे. तर चला बघू आता किती वेळ लागतो अजून वर जायला. कळसूबाई शिखराकडे जाण्याच्या मार्गावर एक कळसूबाईचंच मंदिर लागतं. जे लोक शिखरापर्यंत जाऊ शकत नाहीत ते इथे येऊन देवीचं दर्शन घेतात आणि इथंच पाया पडतात. - 2017 साली पुण्यात आलो त्यावेळेसच कळसूबाईचा ट्रेक करायचा होता, पण काही ना काही कारण निघत होतं आणि ट्रेक कॅन्सल होत होता. पण फायनली आज आपण कळसूबाईच्या ट्रेकला आलोत आणि खूप भन्नाट फिलिंग येते. असा भन्नाट ट्रेक करण्यासाठी एकदम प्रिपेअर होऊन यावं लागलं, आणि त्यासाठी आज आपण रेडी आहोत. आणि कळसूबाईचं शिखर आपल्याला दिसतंय, पण ते खूपच वरी. आत्ता जे स्टार्टिंग आहे आपल्या ट्रेकची, पण अजून आपल्याला खूप वेळ लागणार आहे. साधारण 3-3.5 तास तरी वरी जायला लागतील आपल्याला. पाय सटकायची शक्यता आहे त्या दमाने. रेलिंगचा रस्ता लागला इथून.
आपण मागच्या 1.5 तासापासून नॉनस्टॉप चालतो आहे कॅमेरा बंद करून, पण तरी अजून कळसुबाई शिखर आलेलं नाही. अजून इथून अर्धा तास लागणार आहे आपल्याला वरी जायला. हालत बेकार झाली कळसुबाईचा ट्रेक करून. 10 मिनटाचं अंतर राहिलं आपल्याला इथून कळसुबाईचं, आणि सनसेट अजून झालेलं नाही. तर कळसुबाई सह्याद्रीच्या रांगेत उभी असलेली ही पर्वतराणी महाराष्ट्राच्या इतिहासात केवळ उंचीमुळे नाही, तर तिच्या लोककथांमुळे आणि श्रद्धेमुळे अजरामर ठरलेली आहे. कळसुबाई हे नाव एका सामान्य पण कणखर स्त्रीच्या स्मरणार्थ दिले गेले. लोककथेनुसार कळसुबाई जंगलातील औषधी वनस्पतींचा वापर करून गावकऱ्यांचे आजार बरे करत असे. एका वादानंतर किंवा अन्यायानंतर कळसुबाई या डोंगर रांगेत निघून गेली आणि पुन्हा कधीच परतली नाही. त्यानंतर गावकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला. श्रद्धेनुसार त्या संकटाचे कारण कळसुबाई देवीचा अपमान मानला गेला. प्रायश्चित म्हणून गावकऱ्यांनी या शिखरावर कळसुबाई देवीचे मंदिर उभारले. आजही हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर श्रद्धा, त्याग आणि लोकविश्वासाचे प्रतीक आहे. इतिहासाच्या दृष्टीने पाहिले तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर 1646 मीटर उंचीवर. सह्याद्रीच्या कठीण वाटा, लोखंडी शिड्या आणि बदलते हवामान या सर्वांमुळे कळसुबाईची चढाई शरीरासोबतच मनाचीही परीक्षा घेते. कळसुबाई ही फक्त एक टेकडी नाही, तो एक अनुभव आहे, जो प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी घ्यायलाच हवा. भयानक आवाज आला. या साईडला रतनगड, इकडे 3 किल्ले आहेत सोबत. आता आपण चाललो तर रिटर्न, आणि टेंटपाशी जाऊन आता आपण नाश्ता करणार, त्याच्यानंतर आपण खाली जायला सुरुवात करू.